हे ब्लाऊज ना मला त्या दिवशी अर्जंटली आला होता, पण मला ना हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी द्यायचा होता. तर म्हटलं आत्ता संध्याकाळी आलेलाच आहे तर लगेचच ब्लाऊज पीस कट करून द्यावा. तर साडी तर राजवाडी पॅटर्न साडी होती, खूप सुंदर साडी होती. पहिलं ब्लाऊज कट करून घेतला आणि त्यानंतर मग अस्तर आणण्यासाठी द्यायचा होता आणि ब्लाऊजच्या वरती थोडंसं पिवळ्या कलरचं साडीतला पण कपडा मी कट करून घेतला होता, म्हणजे कसं फॉल पण आणता येईल आणि ते ब्लाऊजचं सेटिंग पण करता येईल. तर चला अशा पद्धतीने मग मस्तपैकी कट करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो ब्लाऊज मी कट करून शिवायला घेतला. अगोदर मी पहिला पॅटर्न बनवून घेतला होता बॅगचा, ते मी क्लासमध्ये शिकवला होता, डिझायनर बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा. ठीक आहे. त्यानंतर बाहीचा सुद्धा मी तुम्हाला कटवर्क बाहीची डिझाईन कशी बनवायची ते पण क्लासमध्ये शिकवलं होतं. हे लटकनसुद्धा कसे बनवायचे त्याचा सुद्धा व्हिडिओ क्लासमध्ये मी टाकलेला आहे. सगळे डिटेल व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की बघा. पूर्ण ब्लाऊज डिझाईन करून घेतला, ते हँडवर्क लटकनला सुद्धा खूप वेळ लागतो. त्यानंतर साडीला पिको फॉल करून घेतला, छान असा पिको करून घेतला. पाहू शकता तुम्ही मस्त, आणि साडी खूप मस्त होती. जवळून दाखवते. साडीला अशा पद्धतीचे गोंडे पण होते लटकन. ब्लाऊजसुद्धा तशाच पद्धतीचा सुंदर असा मी तयार केलेला आहे. अगदी एक नंबर लुक येत होता ह्या ब्लाऊजवरती, खूप सुंदर दिसत होता. तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की करून बघा. खूप जास्त ट्रेंडिंग आहे. बाहीला कट वर्क डिझाईन आणि त्यामध्ये लटकन, हे एकाच साईडचे एकाच ठिकाणी असे लटकन बनवलेले आहेत. इतके सुंदर दिसतात ना, इतके जवळून इतके खूप मस्त दिसतात हे लटकन, आणि शायनिंगसुद्धा खूप देतात संध्याकाळच्या फंक्शनला. तर ही साडी खूप मस्त दिसेल आणि लटकनसुद्धा खूप मस्त दिसतात. तर अशा पद्धतीने डिझायनर ब्लाऊज शिवायचे असतील ना तर प्लीज व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील. नाही समजल्या तर कमेंटमध्ये नक्की विचारत जा. व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक पण नक्की करत जा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन आयडियासोबत, नवीन डिझाईनसोबत.